तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। आपल्याला आज राज्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर तेही देखील नक्की कळवा। मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच गडचिरोली, उमरेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। अकोला, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। अकोला जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी कारंजा, यवतमाळ, वाशिम, पुसद या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। हिंगोली, जिंतूर, लोणार, जालना, सिल्लोड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, धाराशिव या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। पावसाची फार काही मोठ्या शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ पाहायला मिळतंय। तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळू शकतो। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।